ठाकरेंच्या युतीच्या संदर्भात सामनामधल्या रोखठोक या सदरामधून भाष्य करण्यात आलं। दोन ठाकरेंची युती होणं हे गरजेचं आहे आणि तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल असं विश्लेषण दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी केलंय। दिल्ली आणि महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचंही राऊतांनी लिहिलंय। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती ही एकनाथ शिंदे यांना असल्याचा हल्लाबोल सुद्धा रोखठोकमधून करण्यात आला। तसंच मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो अशी शिंदेंची शहांना हमी दिल्याचा दावा सुद्धा राऊतांनी आजच्या रोखठोक या सदरामधून केलेला आहे। या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते। म्हणजे माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे। आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू। आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। दरम्यान यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली। जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे, एकत्रित क्लस्टर पद्धतीने, जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना, हां तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे। एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची, फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची। सध्या मी नावं दिली आहेत, 5 मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत।